चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात अजून एक बोगस जमीन खरेदी विक्री व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता। दुय्यम निबंधक कार्यालयाच्या भूमिकेवर संशय। जत तालुक्यातील एका गावात तब्बल 30 एकर शेती जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर आता जत पूर्व भागातील आणखी एका गावातील बोगस जमीन खरेदी विक्री व्यवहाराचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून जमीन व्यवहारातील भ्रष्टाचाराचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते। मूळ शेतकऱ्याच्या माहिती व संमतीशिवाय बनावट मालकी हक्काचा दस्तऐवज तयार करून जमिनीचा व्यवहार करण्यात आला। संबंधित व्यवहारात खोटे साक्षीदार दस्त करणारे व्यक्ती तसेच काही अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताची चर्चा झाल्याची जोरात चर्चा सुरू आहे। या जमिनीच्या व्यवहारात शासकीय किमतीपेक्षा जास्त रोख रक्कम घेण्यात आल्याचीही माहिती आहे। दरम्यान या प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाने सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असताना गुळवांची येथील प्रकरण उघडकीस आल्यानंतर घाईघाईत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणावरही ठोस गुन्हा दाखल न झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणात 7-12 उतार्यावरून सहहिस्सेदारांची नावे काढून टाकूनच खरेदी दस्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असून यामुळे महसूल यंत्रणेत गंभीर त्रुटी व संगनमत असल्याचा संशय बळावत आहे। या प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे। दरम्यान बोगस दस्त रद्द होऊन मूळ शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळणार का, याबाबत शेतकरी वर्गात संभ्रमाचं वातावरण आहे। जत तालुक्यातील अनेक जमीन व्यवहार मोठ्या आर्थिक हितसंबंधांशी निगडीत असल्यानं दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमतानं असे गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी केलाय। जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी कागदपत्रांची काटेकोर तपासणी व डिजिटल पडताळणीची सुविधा उपलब्ध असतानाही अशा प्रकारे बोगस व्यवहार घडत आहेत। या कार्यालयातीलच काही कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहारांना हातभार लावत असल्याचा आरोप तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। मात्र प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे। या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच बोगस दस्त रद्द करून मूळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विविध संघटना व स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।